आहे सोलापूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी आहे। करमाळ्यामध्ये भाजपाची ताकद वाढलेली आहे, कारण रश्मी बागल आणि बंधू दिग्विजय बागल यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये शिवसेनेला म्हणजेच शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाला मोठा धक्का मानला जातोय। सोलापूरमध्ये करमाळ्याच्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाची ताकद मोठी वाढली आहे असं देखील आता बोललं जात आहे। बागल यांच्या भाजपा प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातलं राजकीय चित्र आता हळूहळू बदलू लागलंय। सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। शिवसेनेतून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। विकासाच्या कामांचं कारण देत त्यांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे। मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपला ही ताकद वाढण्याची चिन्ह दिसतायत। मात्र सावंत गटाला, तानाजी सावंत गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत। मात्र याच अनुषंगाने ही महत्त्वाची बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाला मोठा धक्का मानला जातोय। मात्र या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे असं देखील बोललं जात आहे। रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपला मोठी मदत देखील होणार असल्याचं बोललं जाते। आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाची मोठी ताकद आता करमाळ्याच्या माध्यमातून जोडली गेली असंही बोललं जाते। आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले आहेत दूरध्वनीवरून। संकेत, मोठी बातमी आहे, शिवसेनेतून रश्मी बागल आणि दिग्विजय बागल हे दोघे जण भाजपामध्ये गेलेले आहेत। सोलापूर मधलं आता राजकीय चित्र कसं आहे? खरं तर करमाळ्यामधल्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू असणारे दिग्विजय बागल हे दोघेही भाजपामध्ये प्रवेश केले। त्यामुळे करमाळ्याचं आणि एकंदरीत माढा लोकसभा मतदारसंघाचं राजकीय चित्र आता बदलत गेलेलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान खासदार आहेत। आगामी लोकसभेसाठी भाजपमधले इच्छुकांचं प्रमाण वाढतंय। अशामध्ये एक महत्वाचा जो मतदारसंघ आहे करमाळा मतदारसंघ, इथली ताकद आता भाजपला जोडली गेलेली आहे बागल गटाच्या माध्यमातून। त्यामुळे एक खरं तर भाजपला लोकसभेच्या दृष्टीने एक मोठी पुष्टी मिळाली आहे। रश्मी बागल यापूर्वी शिवसेनेत होत्या, त्यांनी विधानसभा देखील शिवसेनेच्या माध्यमातून लढवली होती। मात्र त्यांचा तत्कालीन परिस्थितीमध्ये पराभव झाला होता। आता सुद्धा नव्याने त्या भाजपमध्ये येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळं कुठेतरी करमाळ्याच्या अंतर्गत राजकारणाची सुद्धा लस बदलताना आणि कूच बदलताना दिसते। कारण करमाळ्यामधले प्रतिस्पर्धी रश्मी बागल यांचे असणारे विद्यमान आमदार संजय शिंदे हे अपक्ष जरी असले तरी ते राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत। त्याचबरोबर आमदार नारायण पाटील हे सध्या शिवसेनेशी संलग्न आहेत। त्यामुळे सत्ताधारी पक्षातील तीनही पक्षातील नेते करमाळ्यात तालुक्यात आहेत। त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने देखील करमाळ्याची सूत्र आणि समीकरणं ही बदलताना दिसणार आहेत। पण एकंदर स्वहित आणि कारखान्याच्या हिताच्या दृष्टीचा विचार करून बागल गटाने, खास करून रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भाजप प्रवेश केलेला दिसतोय। अगदी संकेत, त्यांच्या हा पक्ष प्रवेशाचं कारण काय समजतंय? कारण असं काही प्रत्यक्ष स्पष्ट होत नाहीये। मात्र शिवसेने त्यापूर्वी होत्या, शिवसेनेनंतर राज्याचं सत्ता पालट झालं, दोन्ही वेळेस सत्ता पालट झालं। त्यानंतर कुठेतरी एक प्रकारची अस्वस्थता होती। कारखाने आहेत किंवा इतर गट आहे, गटाला नवी ऊर्जा देण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक लढवण्यासाठी हा त्यांचा पक्ष प्रवेश असावा असं सांगितलं जातं। अगदी संकेत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।